हे आहे अंबरनाथमधील खूप जुनं असं प्राचीन मंदिर। 964 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे आणि त्याला अंबेश्वर शिव मंदिर असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं। खूप छान असं मंदिर आणि बाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे। आणि ह्यांच्या स्तंभांवर बघा अनेक देवदेवतांचे शिल्प कोरलेले आहेत। खूप छान असं कोरीव काम केलेलं आहे मंदिराचं। खूप जुनं असं प्राचीन मंदिर आहे। तर इथे यायचं कसं तर ते आता सांगणार आहे। तर हे आहे अंबरनाथचं रेल्वे स्टेशन। रेल्वे स्टेशनवरून बाहेर आलो, प्लॅटफॉर्मच्या बाहेर आलो की इथे रिक्षा स्टँड मिळेल। इथून शेअर ऑटो सुद्धा आहेत। तर ह्या रोडचं नाव आहे काणसाई मार्ग। तर इथून शेअर ऑटो आहे, तिथून शेअर ऑटोमध्ये बसलो की इथे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ ही कमानी आहे, इथे शेअर ऑटो थांबतात आणि इथून आपल्याला वॉकेबल डिस्टन्स आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी। अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर शिवमंदिर आहे। तर हे झेंडा दिसत असेल तिथे आतमध्ये आपल्याला जायचंय। तर इथे आलो की इथे बरेच शिवलिंग, रुद्राक्षाच्या माळी, रुद्राक्षाचे मणी, आपल्याला अनेक प्रकारचे कासव, शिवपिंड, तर बरंच काय काय मिळतं, डमरू वगैरे, जे शंकर भगवानाला ज्या वस्तू प्रिय आहे ते सगळं इथे मिळतं। तर बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला दाखवते। बघा शंखसुद्धा खूप छान असे शंखसुद्धा आहेत। तर हा सगळा बाहेरचा व्ह्यू आहे। तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं मंदिरामध्ये आणि इथे आतमध्ये जाता जाता ते बघा आपल्या कपाळावरती असं टिळा लावतात। तर छोटी छोटी मुलं आहेत आणि ते एवढी एक्साइट होती हे सगळं करण्यासाठी। तर उर्वीला आणि उर्वीच्या बापांना टिळा लावलेला आहे आणि इथून आपण आतमध्ये आम्ही आलेलो आहोत। श्रावण महिना आहे, थोडीफार गर्दी असते आणि महाशिवरात्रीला पण इथे फार गर्दी होते। त्यामुळे आम्ही आता रांगेत उभे आहोत आणि शिवमंदिर आतमध्ये देवळाची वेळ बघा सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे आणि बाजूला चपलांचा स्टँड वगैरे, तिथे आपण शूज वगैरे काढून आतमध्ये जायचं। तरी रांग आहे। तर आम्ही सुद्धा श्रावण महिना चालू आहे तर आम्ही आलेलो दर्शन घ्यायला। तर आता रांगेत उभे आहोत। तर मी तुम्हाला बाहेरचं सगळं व्ह्यू दाखवणार आहे मंदिराचा। खूप छान असं मंदिर आहे आणि खूप प्रसन्न वाटतं, शांतता आहे। आणि आम्ही गेलो तेव्हा वातावरणही खूप छान होतं, ढगाळ थोडं वातावरण होतं पण पाऊस आला नव्हता। तेव्हा पूर्ण मंदिर दाखवतीये। पूर्ण मंदिराच्या सभोवतालचा परिसर मोकळा आहे आणि इथे आतमध्ये त्यांनी पूजा मांडली आहे। श्रावण महिना आणि आम्ही आलो श्रावण शनिवारी, तर इथे अशी पूजा चालू आहे त्यांची। कळश वगैरे सगळे मांडलेले। त्यांनी इथे खूप मोठी अशी शिवपिंड आहे। त्या शिवपिंडला पूर्णपणे गजऱ्यांच्या माळा लावलेल्या आहेत। तर खूप हा छान बाहेरचा व्ह्यू आहे आणि आता आम्ही रांगेत उभे राहिलेलो आहोत आणि तिथं नंतर दर्शनाला सुद्धा जाणार आहोत। मंदिराच्या आतमधल्या भागात व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई आहे, त्यामुळे आतमध्ये व्हिडिओ वगैरे काही काढणार नाही आहे। तर ही उर्वी पण खूप खुश होती, छान प्रसन्न वाटतं असं देवाच्या ठिकाणी गेलं की। तरी शिवपिंड बघा खूप सुंदर आहे आणि वरती शंकर भगवानांच्या डोक्यावरून गंगामधून असं पाणी येते, ते डायरेक्ट पिंडीवरती येते। तर आता आम्ही एंट्री करणार आहोत आतमध्ये। पूर्वी सुद्धा बाय करते आणि एंट्रीलाच इथे नंदी महाराज आहेत, त्यांचं दर्शन घेऊन आता आतमध्ये दर्शनाला जाणार आहोत। तर छान आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि दर्शनाला आतमध्ये गेल्यावर खाली उतरायचं आहे। एक 7-8 पायऱ्या आहेत, ते उतरून आपल्याला दर्शन घ्यायचं आहे। तर असं सगळं शिवमंदिरमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, मंदिर कसं वाटलं
कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आपली आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर खूप छान असं हे शिवमंदिर आहे अंबरनाथमध्ये। जवळचं असाल तर कोणाला यायची इच्छा असेल तर इथे नक्की भेट द्या। खूप छान मंदिर आहे। तरी बघा खूप सुंदर आहे। फार गर्दी असते महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात खूप इथे गर्दी असते। चलो बाय।